10 जूनला लाँग मार्च निघणार आहे बीड ते मुंबईपर्यंत. का तर उपवर्गीकरण नको आहे म्हणून. कसं असणार आहे स्वरूप? लाँग मार्च काढताय त्या दिवशी महामोर्चा काढला होता तुम्ही. महामोर्चा ज्या पद्धतीनं 11 मेला बीड शहरामध्ये काढण्यात आला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्राची 23 तारखेला राज्यव्यापी बैठक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणाहून बीड हे स्थळ फायनल करत 10 जून रोजी या ठिकाणाहून लाँग मार्च निघत आहे. पण मला एक समजत नाही आहे, मातंग समाज म्हणतोय उपवर्गीकरण हवं आहे, मग तुम्ही का अडवताय आणि तुम्ही का विरोधात जाता? मुळात विषय असा आहे की आर्टिकल 341 असं सांगतं की अनुसूचित जाती हा समूह होमोजिनियस आहे, म्हणजे तो एकसंघ आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हणतं की इथला जो अनुसूचित जातीचा समूह आहे हा हेट्रोजिनियस आहे, म्हणजे तो एकमेकांपासून वेगळा आहे. म्हणजे मुळात भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 341 हा जर एकसंघ असेल तर सुप्रीम कोर्ट असंवैधानिक निर्णय देतं आहे. आणि मग या ठिकाणी जो महाराष्ट्रातला मातंग समाज जो आहे तो मातंग समाजाला त्यांनी RSSनी आणि भारतीय जनता पार्टीनं हाताशी धरलेलं आहे आणि त्यांच्या अज्ञानाचा ते गैरफायदा घेत या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या आडून राज्य शासनानंच घाट घातलेला आहे. दादा, असं वाटत नाही 2014 पासून BJP सरकार आहे, BJP सरकार आल्यापासून जास्तीत जास्त जातीय तेढ निर्माण झाली आणि जास्तीत जास्त यावेळेस सुद्धा माहिती आहे का धार्मिक सलोखा बिघडण्याचं काम झालं. काय आहे, विकासाच्या नावावर काहीच केलेलं नाही. विकासाच्या नावावर केलं नसल्यामुळं तरुणाईमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता काल परवा जंतर मंतरला आपल्याला अनुभवास आली. आमचं यामध्ये हे म्हणणं आहे की जर काही करायचं नसेल तर 2 जातीमध्ये तेढ लावा, हिंदू मुसलमानचे भांडणं लावा, मराठ्यांचे आणि OBCचे भांडणं लावा. द्यायचं बेयचं कुणाला काही नाही, फक्त भांडणं लावायचे कार्यक्रम आहे. वर्गीकरण करा, हा 13% शेड्यूल कास्टला आरक्षण आहे आणि 13%मध्ये काही तुम्हाला भांडण, फक्त सरकार म्हणे आम्ही वर्गीकरण करणार. देवेंद्र फडणवीस 4 दिवसापूर्वी बोलले की येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही वर्गीकरण करणार. असं म्हणल्यामुळं बाकीच्या ज्या 58 जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. हे वर्गीकरण झालं तर 56 जातीची संख्या 1%सुद्धा नाही, 0.8मध्ये आहे. म्हणजे त्यांना 1% आरक्षण मिळेल. 56 जातींना ज्या आज 13% खेळत आहेत त्या 56 जाती अस्वस्थ आहेत. चर्मकार बांधव अस्वस्थ आहेत, त्यांची संख्या 1.25% आहे. त्यांना 1.5% समाधान मानावं लागेल. ज्या 13%मध्ये खेळत आहेत, म्हणजे 57 जाती झाल्या. शेड्यूल कास्टमधल्या 59 जातीपैकी 57 जातीचा सरळ यामध्ये अबकडे केल्यावर नुकसान आहे आणि त्यामुळं हा प्रचंड अस्वस्थता होत आहे. देणं घेणं काही नाही. वर्गीकरण झालं अगर नाही झालं, शासनाचं काय चाललं आहे, 13% ते रिझर्वेशन आहे, वर्गीकरण करून द्या किंवा एकत्र करून द्या. पण शासनाने हे जे भांडणं लावलेत हे भांडणं मिटणार नाहीत. हे शासन प्रायोजितच झगडा सुरू आहे. त्याचा पुरावा देतो. जे अमित गोरखे आहे ते भाजपचे आमदार आहेत, जे मागणी करायलेत. जे कसबे आहेत, विष्णू कसबे, हे भाजप आणि RSSचे रिलेटेड आहेत. म्हणजे त्यांचेच लोक त्यांनी कामाला लावलेत या मागणीसाठी. बरे सगळे लाँग मार्च वगैरे करता, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण काही झालं की आंदोलन असो, उपोषण असो, मोर्चा असो किंवा हा लाँग मार्च असो, बीडच का? हां, याचं प्रमुख कारण तुम्हाला सांगतो. आम्ही पहिल्यांदा हा जो मोर्चा काढला तर महाराष्ट्रातला सर्वात यशस्वी मोर्चा बीडचा झाला अशी सर्व महाराष्ट्रानं बघितलं इथे. आणि त्यानंतर ज्यावेळेस मिटिंग झाली, राज्यस्तरीय मिटिंग संभाजीनगरला झाली आणि त्यांनी जिम्मेदारी घेण्यास ठरवलं की 4 ठिकाणं होती. एक नागपूरहून काढायचा, नांदेडहून काढायचा, नाशिकहून काढायचा, आणखी कोणत्या ठिकाणाहून काढायचा. परंतु ज्यांनी यशस्वीरित्या नियोजन केलं, जे करू शकतात, आणि मराठवाड्याचं केंद्र आहे, हे मराठवाड्याचं केंद्र बीड जिल्हा आहे, मराठवाड्याचा सेंटर पॉईंटला येतो, म्हणून आम्ही जिम्मेदारी घेतली की आम्ही काढतो. हा बीडचा नाही आहे लाँग मार्च, हा राज्याचा लाँग मार्च आहे. उद्या राज्याचे सगळे नेते 10 तारखेला इथं सहभागी होणार आहेत, स्टार्टिंगपासूनच शेवटपर्यंत. फक्त आम्ही आयोजन आणि नियोजन बीड शहरातून करत आहोत. कुठून तरी सुरुवात करायची होती या लाँग मार्चला, म्हणून बीड निवडलेला आहे, बाकी काही नाही. स्वतः वकील आहात, काय वाटतंय सध्या BJP सरकार आहे 2014 पासून, मागण्या मान्य कधी? नाही, आता भाजप सरकार सत्तेत आल्याच्या नंतरच ह्या सगळ्या समस्या समोर आलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपण भूमिका पाहिली असेल किंवा देशातली जी जातीय तेढ असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भाने या सरकारची जी भूमिका आहे हे आपण सर्वांनी पाहिलेली. आणि आता म्हणूनच ह्या भाजप सरकारने हा जो अनुसूचित जातीतील 59 जातींना विभक्त करण्याचा किंवा त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट आहे, आता मुळामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो असंविधानिक म्हणता येणार नाही, परंतु तो आम्हाला मान्य नाही. आणि मान्य नसल्यामुळं आता आमच्याकडं दुसरा पर्याय जो रिव्ह्यू पिटिशनचा होता तो देखील आमची खारिज केलेली आहे. आता राज्य सरकार परत त्या जजमेंटचा आधार घेऊन हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करू पाहत आहे. वास्तविक पाहता की 59 जातींना जे 13% आरक्षण आहे, आता 13% आरक्षणाचा 59 जाती फायदा घेत आहेत. आता परत त्याचं जर विभाजन केलं तर त्या जाती लिमिटेड होणार आहेत.
म्हणून ह्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द व्हावं अशी आमची भूमिका आहे. अजून ते झालेलं नाही, परंतु ते होऊ नये याच्या संदर्भातली आमची भूमिका आहे. आणि सरकार जाणून बुजून या महार आणि मातंग जातीमध्ये किंवा बौद्ध 58 जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे असं आमचं मत आहे. काय वाटतं दादा, लाँग मार्च आहे, किती जण येतील, किती जण असणार ह्या सगळ्या गोष्टी, आणि कोण कोण असणार? फक्त तरुण वर्ग आहे की अजून कोण येणार? यामध्ये आता 10 जून रोजी जो बीड शहरातून, बीडच्या क्रांतीभूमीतून हा लाँग मार्च निघणार आहे, त्या लाँग मार्चसाठी युवक असतील, तरुण वर्ग भरपूर प्रमाणात राहणार आहे आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ देखील राहणार आहेत. विविध पक्षातले, संघटनेतले कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि हा लाँग मार्च आम्ही यशस्वी करून दाखवणार आहोत. आणि उपवर्गीकरण कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि जर नाही थांबवलं आणि आम्ही मुंबईमध्ये जाऊन देखील आम्हाला त्या ठिकाणी न्याय नाही भेटला तर आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयाला नक्कीच घेराव घातल्याशिवाय शांत बसणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो शासनाला. काय वाटतंय, लाँग मार्च आहे 10 तारखेला, किती संख्या असणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठेतरी सरकार मातंग समाजामध्ये आणि या समाजामध्ये भांडणं लावायचं काम करतं आहे. मुळात BJP सरकार हे एके विचारधारेला चालूनच चालतं. त्यांनी असा जाणून बुजून घाट घातलेला आहे, फोडा आणि राज्य करा. तर प्रत्येक समाजामध्ये जातीमध्ये भांडणं लावणं आणि त्यामधून आपली सत्ता स्थापित करणं, म्हणजे जेणेकरून या राज्याचे, या देशाचे जे मूळ मुद्दे आहेत ते बाजूला सरकून लोकांचं लक्ष दुसऱ्या मुद्द्यांकडे डायव्हर्ट होईल, अशा पद्धतीने हे सरकार काम करत आहे. आणि साधारणपणे या मोर्चामध्ये 10 लाखाच्या आसपास लोक येण्याची शक्यता आहे, एवढं आपल्या माध्यमातून मी सांगतो. 10 जूनला लाँग मार्च निघणार आहे बीडपासून ते मुंबईपर्यंत. याच्यात सगळेच महिला, लेकरं, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असेल. कुठेतरी हे BJP सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, 2 जातींमध्ये भांडणं लावायचं काम, धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम चालू आहे 2014पासून. आता नेमकं सरकार ही मागणी मान्य करणार का परत एकदा यांना महामोर्चा किंवा असाच लाँग मार्च, अशा स्वरूपाचा एखादा लाँग मार्च काढावं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाय शिंदे, लोकाच्या TV पाहताय पण बीडमध्ये मी सध्या.